तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेजचे 4 दरवाजे उघडलेत। तापी नदीतील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा आहे। तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे पाणी पातळीत नियंत्रित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेजचे 4 दरवाजे हे पूर्ण उघडण्यात आले। तापी नदी काठच्या सर्व नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलं। नागपूर मुंबई महामार्गावर मुसळधार पावसाचा फटका बसलाय। पाळधी तरसोद या बायपासवरील उड्डाणपुलाचा भराव खचलाय। नागपूर मुंबई हा महामार्ग काही दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय। यावेळी मुंबई नागपूर महामार्गावर पाळधी तरसोद बायपास या रस्त्यावरील उड्डाणपुलाचा भराव पावसामुळे खचलाय। रेल्वे उड्डाणपुलाजवळील ही घटना आहे। जळगाव तालुक्यातील आसोदापासून पुढे भुसावळकडे चढताना हा पूल असून त्याचा भराव खचलाय। काही दिवसांपूर्वीच या महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं होतं, मात्र पावसामध्ये या रस्त्याची दुरावस्था झाल्याचं चित्र बघावयास मिळत आहे। तरी नागपूर मुंबई हा महामार्ग काही दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जळगाव शहरामधून वाहतूक वळवण्यात आली। जळगाव जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धरण तुडुंब, हरिपुरा आणि वड्री धरण ओव्हरफ्लो आपण पाहतो। सातपुडा पर्वत रांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले धरण तुडुंब होऊन येत आहेत। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा व वड्री हे धरण ओव्हरफ्लो। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली हरिपुरा आणि वड्री ही दोन्ही धरणे तुडुंब भरले असून हे दोन्ही धरण ओव्हरफ्लो। मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या प्रवाहात वाढ झाली। अलमट्टी धरणाचे सर्व 26 दरवाजे उघडलेत। 1.10 लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। धरण पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर आहे। महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या प्रवाहात वाढ झाली। त्याचा थेट परिणाम अलमट्टी धरणावर झाला आहे। धरणाने यंदाच्या हंगामात प्रथमच जवळपास पूर्ण क्षमतेचा टप्पा गाठला असून वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे प्रशासनाने धरणाचे सर्व 26 दरवाजे उघडून तब्बल 1.10 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता। अलमट्टी धरणाची कमाल साठवण क्षमता ही 519.60 मीटर पातळीवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।